घटना घडते. जळगाव जिल्ह्यातली घटना विसरत नाही तोपर्यंत बदलापूरची घटना घडते, दिल्लीचं निर्भया हत्याकांड घडतं, श्रद्धा वालकरची घटना घडते, हैदराबादच्या रेड्डीताईची घटना घडते आणि बंगालमध्ये अनेक हिंदू तरुणीवरती अत्याचार. नेमकं चाललं काय? इथं बसलेल्या जेवढ्या माता भगिनी आहे ना, माझ्या सगळ्या आईंना बहिणींना माझी विनंती आहे, ज्यांच्या घरी तरुण लेकी आहेत, छोट्या छोट्या दिदी आहेत. मला रक्ताची बहीण नाही दिली देवानं, माझ्या पोटी लेख पण नाही, मी अभागी कीर्तनकार आहे. तरी सर्व कीर्तनकारांच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा मी तिथं जाऊन आलो डोंगराळ्याला. सर्वांच्या अगोदर माझं मन लागत नव्हतं, कारण मला बहीण नाही, मला लेख नाही. जशी बातमी ऐकली, गाडी काढली, बुलढाणा जिल्ह्यात होतो कीर्तनाला, नांदोऱ्याच्या पलीकडे. तिथून निघालो, सरळ नाशिक जिल्ह्यात गेलो. त्या गावी भेटलो. त्या ताईच्या आईला आणि वडिलांना जर तुम्ही भेटलात ना, त्यांचं अवदारे बघूनच जागेवर रडणार तुम्ही. इतकं भयानक दुःख आहे. 3 वर्षाची लेक ना, मुलगी नाही म्हणता येणार, हो बाळ आहे ते. अत्याचार या शब्दाचा अर्थही तिला माहित नाही, अत्याचार काय असतो. संपवलंय तिला जागेवरती. एक लक्षात घ्या, मला असं वाटतंय छत्रपती शिवराया कळले पाहिजे होते महाराष्ट्रातल्या जनतेला. छत्रपती शिवरायांनी रांजेगावच्या पाटलाचा जागेवरती चौरंगा केला होता आणि त्याला चौरंगा केल्यानंतर तिथून पुढचे 100 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकाही लेकीबाळीवरती अत्याचार घडला नव्हता. जर छत्रपती शिवरायांची शिवशाही आजही अंमलात आणली तर पुन्हा कुण्याच यज्ञादेवीवरती अत्याचार होणार नाही. हे त्रिवार सत्य. एक लक्षात घ्या, किती दिवस मेणबत्त्या पेटवायचे, किती दिवस मोर्चे काढायचे. मला असं वाटतं मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्याला भर चौकात पेटवा. माझं वैयक्तिक उत्तर आहे. चाललंय काय गड्यांना? इथं 2 वर्षाची चिमुरडी सुरक्षित नाही, 72 वर्षाची आई सुरक्षित नाही. हा तोच महाराष्ट्र आहे. ही तीच माती आहे. ही वीरांची माती, शूरांची माती, साधूंची माती, संतांची माती. चाललंय काय नेमकं? हे थांबलं पाहिजे गड्यांना कुठंतरी. आणि हीच वेळ आहे त्या परिवाराला सहानुभूती दाखवायची, सांत्वन करायची. मी जाऊन आलोय, मी बघितलंय ते दुःख डोळ्यानं. दादा, ती लेक 7 महिन्याची जन्माला आली होती म्हटले. 2.25 महिने तिला काचाच्या पेटीत सांभाळलं होतं. फोटोग्राफरचं काम करणाऱ्या बापानं गरिबीतून त्या लेकीला जगवलं होतं. अनेक स्वप्न त्या बापानं रंगवली असतील. आम्हीच काय दाखवलं तर चॉकलेटचं. आणि 3 वर्षाची चिमुरडी संपवली गड्यांनो. हळहळलाय सगळा महाराष्ट्र. पांडुरंगाला माझी विनंती आहे, ज्यांच्या हातून हे कार्य घडणार आहे त्या सर्वांना शंभो महादेव सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर त्या अत्याचाराला फाशीची शिक्षा हो. पांडुरंग हे काय माझ्या हिताच आहे का गड्यांनो? आणि इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, इथून पुढे कुणावरतीच विश्वास ठेवू नका. पायाला हात लावून विनंती करतो. इथून पुढे लाईव्ह कॅमेरा समोर सांगतोय, माझा आवाज जिथपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल ना, ज्यांच्या घरी लेकी आहेत त्यांना विनंती करतोय मी, या चॅनलच्या माध्यमातून, काय नाव आपल्या चॅनलचं? जिव्हाळा खानदेश. या जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून तुम्हाला माझी विनंती आहे, कुणावरतीच विश्वास ठेवू नका. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो सब पाप बढ़ रहा है. हे थांबलं पाहिजे गड्यांनो. त्यासाठी कीर्तनातून 2 मिनिटं मी बोलतोय. विनंती राहील माझी शासन आणि प्रशासनाला, यज्ञताईच्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बघा. ज्या ज्या आई बहिणीवरती अत्याचार घडले त्यांच्या परिवारातल्या लोकांचे अश्रू बघा आणि त्यांना न्याय मिळू द्या. मी अजून 2 मिनिटं बोललो नाही या विषयावरती तर रडणार तुम्ही सगळेजण. इतकं भयानक घटना आहे ते. परंतु कीर्तनाच्या पलीकडे मीही माणूस आहे, मलाही काही भावना आहेत, म्हणून विषयांतर न करता आपल्या मूळ मुद्द्यावरती येतो. भजन करा, बोला पुढे विठ्ठल.